तर आज आपल्याला बनवायचे आहेत गणपती बाप्पाच्या आवडतीचे मोदक। 21 मोदकाचे योग्य आणि अचूक प्रमाणासह आज आपल्याला मोदक बनवायचे आहेत। साहित्याचे जे प्रमाण आहे ते देखील एकदम सुटसुटीत आणि सिंपल असणार आहे। एकदम झटपट होणारे आजचे आपले मोदक असणार आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता आपण या ठिकाणी 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे। तुपावरती आता आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। मोदकासाठी आपल्याला या ठिकाणी बारीक रवा वापरायचा आहे। तर तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाड रवा मिक्सरमध्ये थोडासा फिरून तो देखील वापरू शकता। आता रवा आपल्याला लो फ्लेमवरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आपले जे मोदक आहेत त्यामुळे छान खमंग असे होतील, दाताला चिटकणार नाही आणि त्याचबरोबर जास्त दिवस टिकतील देखील। त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरती रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिट लागतात। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपला रवा छान खरपूस असा भाजला जातो। आपले जे रव्याचा रंग आहे ते थोडासा बदललेला आहे। तर बघू शकता तुम्ही आता रवा जो आहे तो छान खरपूस असा मी भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये ओलं नारळ टाकून घ्यायचं आहे। तर ओलं नारळ या ठिकाणी मी 2 वाटी वापरत आहे। नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि नारळ मी किसणीने किसून घेतलेला आहे। रवा आपला छान भाजलेला आहे। आता ओलं नारळ टाकल्याच्या नंतर देखील आपल्याला रवा 5 मिनिट छान भाजून घ्यायचा आहे। तर ओलं नारळ टाकल्याच्या नंतर देखील आपण या ठिकाणी रवा छान भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी साय असलेलं दूध वापरत आहे। तर दूध देखील आपल्याला 2 वाटीच वापरायचं आहे। साय असलेलं दूध वापरल्यामुळे आपल्याला यामध्ये वेगळा खवा टाकण्याची अजिबात गरज नाही आहे। सायचं दूध टाकल्यामुळे आपले जे मोदक आहेत त्याला छान खवा टाकल्यासारखी चव येते। दूध टाकून देखील आपण याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी बारीक साखर टाकायची आहे। साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, ती आपण 2 वाटी टाकत आहोत। तर तुम्ही प्रमाण बघू शकता, 1 वाटी मी या ठिकाणी सेट केलेली आहे आणि त्याच वाटीने मी सर्व प्रमाण या ठिकाणी घेतलेले आहे। रवा आपण 2 वाटी वापरलेला आहे, ओलं नारळ आपण 2 वाटी वापरलेला आहे, त्याचबरोबर दूध देखील आपण 2 वाटी घेतलेलं आहे आणि बारीक साखर ती देखील आपण 2 वाटी घेतलेली आहे। जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही साखर थोडीशी कमी करू शकता। साखरेमुळे आपल्या मिश्रणाला थोडासा ओलावा येतो। तर साखरेमुळे आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं ओलं झालेलं आहे। आता आपल्याला याला लो फ्लेमवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यामुळे यामधील जे ओलावा आहे ते थोडासा कमी होईल आणि आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं ड्राय होईल। यामध्ये मी आणखीन 1 चमचा तूप टाकत आहे। तर तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही या ठिकाणी तूप टाकू शकता, म्हणजेच मिश्रण आपलं खाली चिटकणार नाही। आता आपले जे मिश्रण आहे ते छान भाजून घेतलेलं आहे आपण। मिश्रणामधील जो ओलावा आहे तो थोडासा आता कमी झालेला आहे आणि मिश्रण देखील कढईपासून सेपरेट होत आहे। आपलं जे मिश्रण आहे ते मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपले जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। तर एका ताटामध्ये मी मिश्रण पसरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता हे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे। तर याचा पेढ्यासारखा एक छान गोळा तयार होत आहे, म्हणजेच आपले मिश्रण आता मोदक बनवण्यासाठी तयार आहे। आणि मोदकाचं डेकोरेशनसाठी आपण या ठिकाणी बदामचे काही काप घेतलेले आहेत, पंपकिन सीड्स घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी टुटी फ्रुटी घेऊ शकता, पिस्ताचे काप घेऊ शकता। आता या ठिकाणी मी मोदकाचा एक साचा घेतलेला आहे। साच्याला आपल्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। पहिला मोदक करतानाच आपल्याला साच्याला तूप लावायचं आहे, त्यानंतर आपल्याला साच्याला तूप लावायची अजिबात गरज नाही आहे। आणि साच्यामध्ये आता आपण बदामचे काही काप ठेवून घेतलेले आहे, पंपकिन सीड्स देखील टाकून घेतलेले आहे। साच्यामध्ये आता आपल्याला मोदकाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे। साच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मिश्रण आपल्याला दाबून भरायचं आहे, त्यामुळे आपला जो मोदकाचा आकार आहे तो छान तयार होतो। आणि आता आपण साचा बंद करून घेऊया। साचा बंद केल्याच्या नंतर देखील आपल्याला खालच्या साईडने यामध्ये थोडंसं मिश्रण भरून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते आपल्याला खालच्या साईडने काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता आपण साचा उघडून घेऊया। तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आता मी बाकीचे देखील मोदक तयार करून घेणार आहे। सेम याच पद्धतीने आता परत मी मोदकाच्या साच्यामध्ये बदामचे काही काप टाकलेले आहेत आणि मोदकाचं मिश्रण भरून घेतलेलं आहे। साचा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला। आपला जो दुसरा मोदक आहे तो देखील छान तयार झालेला आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील मोदक तयार करून घ्यायचे आहेत। तर काही मोदकासाठी मी या ठिकाणी ऑरेंज कलरची टुटी फ्रुटी देखील वापरलेली आहे। तर सर्व मोदक मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। तर सर्व मिश्रणामध्ये आपले 21 मोदक तयार झालेले आहेत। तर 21 मोदकाचे योग्य आणि अचूक प्रमाण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। तर एकदम सुंदर आणि सुबक असे आपले हे रवा आणि ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहेत। बाहेर ठेवल्याच्या नंतर हे 4 ते 5 दिवस मोदक खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये तुम्ही 8 ते 10 दिवस हे मोदक ठेवून वापरू शकता।
तर अजिबात खराब होत नाहीत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.